नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग, संकटे, यश अपयश यामागे काहीतरी अदृश्य सूत्र काम करत असे. आपल्या पूर्वीच्या जन्मातील कर्मांचा गोफ म्हणजेच प्रारब्ध. प्रारब्ध हे असे बंधन आहे जे मनुष्याला त्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्याच्या कर्मानुसार फळ देत राहते. जन्म, आयुष्य आणि मृत्यू हे देखील प्रारब्धानेच ठरलेले असते. पण या सर्वांच्या पलीकडे जर काही आहे तर ते म्हणजे आपल्या सद्गुरूंचे म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान आणि त्यांची कृपा. श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्मस्वरूप अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणून ओळखले जाणारे त्रिकाळज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असे तिन्ही काळ ज्ञात आहेत. आपल्या भक्तांचे प्रारब्ध काय आहे, त्याने कोणते कर्म केले आहे, कोणती संकटे त्याच्या जीवनात येणार आहेत, हे सर्व काही स्वामी महाराज जाणून असतात. विशेष म्हणजे महाराज हे केवळ जाणून घेत नाहीत तर भक्तांच्या प्रारब्धावर मात करण्याची ताकदही ते आपल्या भक्तांना प्रदान करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या सेवेने प्रारब्ध कसे टाळता येते किंवा ते कसे सौम्य करता येते. प्रारब्ध म्हणजे काय? तर प्रारब्ध म्हणजे पूर्वसंचित कर्मांचे फळ जे आपल्याला या जन्मामध्ये भोगावेच लागते. कोणाचा जन्म सुखात होतो, कोणाचा दुःखात, कोणाला अपार संपत्ती मिळते तर कोणाला गरिबी. हे सर्व प्रारब्धावर आधारित असते. कर्मानुसार फळ मिळतेच हा निसर्गाचा नियम आहे. पूर्वीच्या जन्मातील चांगले कर्म आपणास या जन्मामध्ये सुख आणि समृद्धी देतात तर वाईट कर्म संकटे निर्माण करतात. अनेकदा असे वाटते की प्रारब्ध टाळणे हे अशक्य आहे, त्याचे भोग हे भोगावेच लागतात. पण महाराजांच्या कृपेने हे प्रारब्ध सौम्य होऊ शकते किंवा अगदी नष्टही होऊ शकते. कारण जिथे स्वामींचे चरण आहेत तिथे प्रारब्धाला देखील मागे वळावे लागते. तारक मंत्रातील ओवीप्रमाणे स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, म्हणजेच महाराज हे फक्त भक्तांचे प्रारब्ध बदलणारे नाहीत तर ते प्रारब्ध घडवणारेही आहेत. स्वामींच्या कृपेने प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ शकते किंवा काही वेळेला ते पूर्णपणे नष्टसुद्धा होऊ शकते. महाराज हे भक्तांसाठी प्रारब्धावर विजय मिळवून देतात कारण ते त्यांच्या भक्तांचे संपूर्ण जीवन स्वतःच्या हातामध्ये घेतात. भक्ताच्या जीवनातील संकटे, अडथळे महाराज दूर करतात आणि जे प्रारब्धात लिहिलेले नसते ते सुद्धा घडवून आणू शकतात. अनेक भक्तांच्या अनुभवांमध्ये हे दिसून येते की एखाद्या भक्ताचे आयुष्य संकटाने भरलेले होते पण स्वामींच्या कृपाप्रसादाने त्याचे आयुष्य सुखमय झाले. हे प्रारब्ध बदलणारे सामर्थ्य केवळ सिद्ध गुरूच दाखवू शकतात. महाराज हे काल, कर्म आणि प्रारब्ध यांच्या पलीकडचे आहेत. भक्त जर संपूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला तर महाराज त्याच्या प्रारब्धालाही बदलून टाकतात. महाराज हे अत्यंत कृपास्वरूप दयाळू आहेत. ते म्हणतात की भक्त जर प्रामाणिक असेल तर त्याचे संकट दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयवचनच भक्तांच्या प्रारब्धावर मात करण्याची ग्वाही देते. प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात. तर मग महाराजांची भक्ती करून काय होणार आहे? महाराज हे प्रारब्ध बदलू शकतात पण त्यासाठी आपल्याकडून पूर्ण श्रद्धा आणि त्यांच्या चरणी शरणागती आवश्यक आहे. केवळ एखादे मंत्रपठण किंवा विधी करून उपयोग नाही तर मनापासून स्वामीचरणी भक्तिभाव ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वामींच्या चरणांवर निस्सीम विश्वास ठेवला तर प्रारब्ध कितीही कठीण असो ते सौम्य होऊ शकते किंवा नष्टसुद्धा होऊ शकते. भक्त जर स्वामीच माझे सर्व काही आहेत असे मनोमन मानत असेल आणि जीवनातील सर्व गोष्टी स्वामींच्या इच्छेला अर्पण करत असेल तर महाराज नक्कीच त्याचे प्रारब्ध बदलतात. तर प्रश्न असा आहे की प्रारब्ध हे टाळता येते का? तर प्रारब्ध भोगायचेच असते पण महाराजांच्या कृपेने ते हलके होते. प्रारब्ध संपूर्णपणे टाळता येत नाही पण स्वामींच्या कृपेने प्रारब्धाचे फळ सौम्य होऊ शकते. काही प्रसंग टाळता येतात तर काही प्रसंग हलके फुलके होतात. स्वामींच्या कृपेने त्यांच्या उपासनेद्वारे, सेवेद्वारे, सत्कर्मांनी आणि नामस्मरणाने प्रारब्धाचे ओझे नक्कीच हलके होते. प्रारब्ध म्हणजे आपण पूर्वीचे केलेले कर्म असल्यामुळे ते पूर्णपणे टाळता येत नाही पण ते भोगताना जर महाराजांची कृपा असेल तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. अग्नी जळतोच पण स्वामींच्या कृपेने त्याचा उष्णपणा कमी होतो. आता जर प्रारब्ध टाळायचे असेल किंवा हलके करायचे असेल तर आपण काय करू शकतो? सर्वप्रथम तर स्वामींची कृपा असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वामीचरणी संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने शरणागती घ्यावी. महाराज आपले गुरु आहेत आणि गुरुच प्रारब्ध बदलू शकतात कारण ते त्रिकालदर्शी असतात. स्वामी म्हणतात की मी तुझ्या प्रारब्धालाही बदलू शकतो, तू भक्ती करून तर पहा. नामस्मरण तर तुम्ही करत नाही आणि मग म्हणता की आमच्या आयुष्यातल्या समस्या संपत नाही. त्यामुळे स्वामींच्या शिकवणीप्रमाणे सतत नामस्मरण करत राहावे. श्री स्वामी समर्थ अशा नामस्मरणाने आपले प्रारब्ध हलके होते आणि संकटांची तीव्रता कमी होते. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर निस्वार्थ सेवा करा. समाजकार्यासाठी, भक्तिमार्गासाठी काम करा. प्रारब्धाला घाबरू नका. महाराजांच्या चरणांवर दृढ श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा. वेळ लागेल पण प्रारब्ध शिथिल होईल. भविष्यामधील प्रारब्ध घडवण्यासाठी आपण आजच चांगले कर्म करायला हवे. त्यामुळे नेहमी सत्कर्म करत राहा. जे पूर्वी केले ते भोगावे लागेलच पण पुढचे प्रारब्ध तुम्ही चांगले घडवू शकता.
प्रारब्ध हे संपूर्णपणे टाळता येत नाही, पण महाराजांच्या कृपेने त्याचा प्रभाव निश्चितच कमी होतो. ते सहन करण्याचे सामर्थ्य मिळते आणि काही वेळा ते चमत्कारिकपणे बदलते देखील. तुम्ही सतत स्वामींची प्रार्थना, सेवा, उपासना, नामस्मरण आणि त्यांच्या कृपेचा आश्रय घेतला तर प्रारब्धाच्या बेड्या तुटू शकतात. प्रारब्धावर मात करण्यासाठी विश्वास, श्रद्धा आणि स्वामींच्या चरणी अखंड भक्ती यांच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. भक्ती केल्याने प्रारब्ध भोगण्याची प्रक्रिया बदलते. ती सुसह्य होते आणि प्रारब्ध भोगूनसुद्धा आपण आनंदी राहतो, समाधानी राहतो. भक्तीमुळे प्रारब्ध फक्त भोगणे नसते तर ते बदलणे देखील शक्य होते. प्रारब्ध हे आपल्या भूतकाळातील कर्मफळ आहे, ते येणारच, पण भक्तीमुळे त्या प्रारब्धाचे स्वरूप बदलते. जसे की अपघात होणार असेल तर भक्ती केल्यामुळे एखादा व्यक्ती मोठ्या दुर्घटनेऐवजी किरकोळ दुखापत होऊन वाचू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला मोठा आजार असेल तर योग्य डॉक्टर, योग्य औषध मिळेल आणि व्याधी लवकर बरी होईल. जेव्हा प्रारब्धाचे दुःख येते तेव्हा सामान्य माणूस मानसिकदृष्ट्या खचून जातो, पण भक्ताला त्याच्या श्रद्धेचे बळ मिळते. महाराजांवर अखंड श्रद्धा असेल तर प्रारब्धाचा फटका मनावर होत नाही. एखाद्या संकटामध्ये भक्त रडत बसत नाही, उलटा विचार करतो की महाराज सर्व काही पाहत आहेत, तेच योग्य काय ते करतील. भक्ती केल्याने आपण सत्कर्म करू लागतो, सेवा करतो, चांगले विचार येतात. त्यामुळे पुढील जन्मातील प्रारब्ध उत्तम होते, भविष्यातील प्रारब्ध बदलते. आज आपण जे करतो तेच उद्याचे प्रारब्ध ठरते. भक्ती केल्यामुळे गुरुकृपा प्राप्त होते आणि प्रारब्धावर विजय मिळवता येतो. भक्ताला प्रारब्धाचे भय राहत नाही. भक्ती करणाऱ्या भक्ताला प्रारब्धाचे भय राहत नाही, कारण त्याला हे माहिती असते की महाराज नेहमी पाठीशी आहेत. भक्ताला जे मिळते ते तो आनंदाने स्वीकारतो आणि जे नाही मिळाले त्याबद्दल तो नाराज होत नाही. स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून तो समाधानी राहतो. शेवटी प्रारब्ध हे अटळ आहे, पण त्याचा अर्थ दुःखच मिळणार असे नाही. स्वामींची भक्ती हे केवळ प्रारब्ध सहन करण्यासाठी नसते, तर त्या प्रारब्धाला ओलांडून जाण्याचे सामर्थ्यही देते. जेव्हा आपण प्रारब्धाकडे स्वामींची इच्छा म्हणून पाहतो तेव्हा त्याचा भार हलका होतो. प्रारब्ध हे थांबवत नाही तर चालायला शिकवते. स्वामींच्या पाठबळाने ते सोपे होते. स्वामींच्या कृपेने कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. महाराज हे त्यांच्या भक्ताला संकटातून केवळ बाहेर काढत नाहीत, तर त्याच्या जीवनाला नवीन दिशाही देतात. त्यांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य आनंदमय होते. त्यामुळे भक्तांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की प्रारब्ध आहे, पण महाराज हे प्रारब्धाच्याही पलीकडचे आहेत. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. महाराज हे आपले प्रारब्ध मिटवून नवीन भाग्य निर्माण करणारे सद्गुरू आहेत. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.